आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दिंडोरी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क, विहीर तातडीने बुजवण्याचे आदेश। नाशिक दिंडोरी येथे 9 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजवण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित नगरपालिकेला दिले आहेत। तसेच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। काल रात्री दिंडोरी येथे कार विहिरीत कोसळून 6 शालेय विद्यार्थ्यांसह एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेनंतर मंत्री महाजन यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की ही घटना अत्यंत धक्कादायक असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल। जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून लवकरच अहवाल सादर केला जाईल। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। ही मदत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली असल्याची माहितीही मंत्री महाजन यांनी दिली। यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। एकाच कुटुंबातील जवळपास 9 जण, म्हणजे त्याच्यामध्ये 3 अडल्ट आहेत आणि 6 बालकं आहेत, म्हणजे 12 वर्ष, 14 वर्ष, 8 वर्ष कोचिंग क्लासेस रात्री त्या रस्त्याच्या मधोमध, म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की एवढा मोठा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे, सुंदर रस्ता आहे, त्याच्या सेंटरला एवढी मोठी विहीर, मोठ्या डायमीटरची, छोटी नाही की त्यात 2-3 गाडी जाऊन बसतील, एवढ्या मोठ्या डायमीटरची विहीर ही आतापर्यंत राहिली कशी? त्यामध्ये पाणी आहे भरपूर, त्याचा कठडा सुद्धा अगदी फुटभरच वर जमिनीपासून। त्यामुळे रात्री ड्रायव्हर आला आणि मला वाटतं त्याच्याकडून ती चूक झाली म्हणावं किंवा त्या लक्षात आलं नाही, रात्रीच्या वेळी त्याला अंदाज आला नाही, ती गाडी जी आहे अर्टिका ती डायरेक्ट त्या विहिरीमध्ये गेली आणि 9 जण त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे ही घटना अतिशय गंभीर आहे। मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता आहे, विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे, त्याचं कसं होऊ शकतं? त्याची सगळी चौकशी केली जाईल। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत, त्याची चौकशी, सखोल चौकशी केली जाईल। ज्यांची विहीर आहे समोर ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल। कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडलं जाणार नाही। याचबरोबर अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। साधारण कुटुंबातले सगळे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री मोदींची मी आताच आपल्यासोबत बोललेलो आहे। त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत, सगळे मृत आहेत, त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। आता यात सर्वात महत्वाचा विषय असा आहे की या इतक्या मध्यभागी ही विहीर असताना कमीत कमी त्याला 2-3-4 फुटाचं कठडा केलं पाहिजे होतं। त्याला रिंग टाकलेले आहेत, खाली मजबूत आहे, पण त्या वरती करायला पाहिजे होत्या, पण त्या केलेल्याच नाही। जमिनीपासून फक्त 1 फूट 6 इंचावरच फक्त तेवढं आहे, ते कोणालाही दिसणार नाही रात्री आपल्याला नवीन माणसं आला असतात। मला वाटतं ते केलं पाहिजे होतं, दुर्दैवी केलं नाही। पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे, ग्रामस्थांची मागणी आहे, ती विहीर बंद करा। आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं, अशी बरोबर ही विहीर आहे। त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो। अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे। आणि म्हणून तात्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत, त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेले आहेत। CO या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्ही सांगितले।